पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग 14 मध्ये महायुतीच्या उमेदवार रेणुका मयुरेश नेतकर यांचा प्रचार आता वेगळ्या उंचीवर पोहोचला आहे। लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे मार्गदर्शन आणि आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या विकासाच्या धोरणांना या भागात मोठी पसंती मिळत आहे। या प्रचारात सर्वात जमेची बाजू ठरत आहे ती म्हणजे रेणुका नेतकर यांचे पती मयुरेश नेतकर यांनी या भागात केलेले प्रामाणिक काम आणि दांडगा जनसंपर्क। बावनमंगला असो वा बंदर रोड, प्रत्येक गल्लीत केवळ महायुतीच्या घोषणा ऐकू येत आहेत। लोकांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रभाग 14 मध्ये महायुतीचे चारही उमेदवार पनवेल महापालिकेत विक्रमी मतांनी प्रवेश करतील असा विश्वास राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे। प्रचारादरम्यान एका वेगळ्याच उत्साहाचे दर्शन घडत आहे। मयुरेश नेतकर यांनी अडचणीच्या काळात धावून येण्याच्या वृत्तीमुळे आज सर्वसामान्य नागरिक रेणुका नेतकर यांना आपल्या घरातील उमेदवार मानत आहेत। पदयात्रेदरम्यान ज्येष्ठांनी दिलेला आशीर्वाद आणि तरुणांचा सहभाग यामुळे महायुतीचे अन्य उमेदवार इक्बाल काझी, सारिका भगत आणि सतीश पाटील यांच्याही प्रचारात चैतन्य निर्माण झाले आहे। त्यांच्या प्रचारार्थ खांदा येथे प्रचार रॅली काढण्यात आली। यावेळी रामशेठ ठाकूर यांनी मार्गदर्शन केले आणि सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले। पनवेल महापालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि आरपीआय युतीचे महायुतीचे उमेदवार सतीश दत्ता पाटील नेतकर, रेणुका मयुरेश भगत, सारिका अतुल आणि इक्बाल हुसेन काझी या चार उमेदवारांच्या प्रचाराकरता महायुतीच्या आज आपण ही रॅली काढलेली आहे आणि या रॅलीमध्ये उपस्थित असलेले JM म्हात्रे, पक्षाचे चारही पक्षांचे सर्व ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते आणि धाकटा कांदा, मोठा कांदा या परिसरातील सर्व नागरिक बंधूंनो आणि भगिनींनो, हे आता आपण गावात आलो आणि गावकऱ्यांनी आपला जो अतिशय उत्साहानं प्रचंड असं स्वागत केलं आहे त्याबद्दल मी पहिल्यांदा त्याचं अभिनंदन करतो। त्याचे आभार। हा उत्साह आहे आबालवृद्धांचा, लहान मुलांपासून वृद्ध आणि तरुणांपासून सगळ्यांकडनं माता बहिणीकडनं सुद्धा अतिशय मोठ्या उत्साहानं स्वागत केले जात आहे। जाग्या जागेवर आरती केली जात आहे, ओवाळणी केली जात आहे। चारही उमेदवार आपले जे आहेत ते चारही उमेदवार घराघरात जाऊन सर्वांना नमस्कार करत आहेत आणि आपल्याला इथला हा उत्साह पाहिला की आपण प्रचंड मतांनी निवडून आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची खात्री आपल्याला इथं भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय ही महायुती जी आहे ते आपल्या विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवत आहे। पालखीला पुन्हा आमंत्रण देतात आपल्याला, त्या पालखीला पण यायचं आहे, नाचायचं आहे 2 वेळा, पालखीत आणि निवडून आल्यावर दोन्ही वेळा आपल्याला कल्पना आहे या देशानं आज तिसरी आर्थिक सत्तेच्या दृष्टीनं जगामध्ये तिसरी आर्थिक सत्तेनं प्रगती केलेली आहे। आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास होत आहे। अनेक प्रकारच्या संधी तरुणांना, महिलांना आणि त्यांच्याकडे अनेक सुविधा तिथं आज दिल्या जात आहेत आणि त्याच्यामुळं आपल्याला एक कल्पना येईल की सर्वांच्यामध्ये या निवडणुकीतील उत्साह आहे आणि भाजपा महायुतीच्या मागं सर्व ताठपणानं उभं राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळं आज या गावामध्ये आपल्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे। प्रत्येक गावात, प्रत्येक गल्लीत, प्रत्येक कॉलनीमध्ये आपल्याला, बिल्डिंगमध्ये आपल्याला प्रतिसाद मिळतो आहे आणि हे चारही उमेदवार जे आहेत हे अतिशय कामाचे आहेत। प्रत्येकानं काम करून दाखवलेलं आहे आणि ह्याच्या पुढं आमदार प्रशांत ठाकूर आणि महायुतीच्या सर्व उमेदवारांखाली आपले मोदी साहेब आणि फडणवीस साहेबांच्या आदेशाप्रमाणे आपल्याला पाहिजे त्या सुविधा इथे मिळू शकतात। अनेक प्रोजेक्ट आपल्याला आलेले आहेत, पुढे येत आहेत, तरी आपण सर्वांनी भाजपाचं महायुतीचं चिन्ह ह्या इथे चारही लोकांचं आपल्या कमळ आहे, त्या कमळ चिन्हावरील बटन दाबायचं आहे आणि महायुतीला प्रचंड मतांनी निवडून द्यायचं आहे। मला खात्री आहे तुम्ही सर्व हे काम चोखपणाने कराल आणि 16 तारखेला मोठ्या प्रमाणात नाचायला तुम्ही पुढे याल। आज वेळ कमी आपल्याला, त्यामुळे आपल्याला पुढे जायला पाहिजे। धन्यवाद।